आपल्या सगळ्यांचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांच्या भातीजी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे खासदार डॉक्टर अंबोली आणि देशमुखी व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, केजरीवालांच्या नेतृत्वाखालची आप, CPM आणि अन्य पक्षांचे विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आता हा सभेचा कार्यक्रम एका कुणाच्याही व्यक्तिगत किंवा सार्वजनिक जीवनामध्ये काही कमतरता आढळली तर त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम मातेच्याकडून केलं जातं. महाराष्ट्राच्याच नाही तर आजूबाजूच्या राज्यातनं सुद्धा श्रद्धेनं या ठिकाणी लोक येत असतात आणि ज्याच जागेमध्ये आपण जमलो कशासाठी की सर्वसामान्य लोकांच्याचं सामान्य कुटुंबाचं पेशाने शिक्षक असलेले भगले यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवावं या हेतून आपण या ठिकाणी जमलो. तुमच्या जिल्ह्यामध्ये 2 जागा आहेत आणि दुसरी जागा सुद्धा मोठ्या मतांनी लोकांनी निवडून द्यावं अशी जी जागा आहे ती राजाभाऊ वाजेंची. राजाभाऊ वाजे आणि भगले गुरुजी या दोघांना नाशिककरांनी निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे उभे आहोत. हा जिल्हा चांगल्या गोष्टीला पाठिंबा देणारा जिल्हा आहे, ज्याचा उल्लेख जयंतरावांनी केला. 1980 साली या जिल्ह्याच्या सगळ्या जागा आम्हा लोकांना निवडून देण्याचा एक विक्रम नाशिककरांनी केला. तो नाशिकच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग असेल, पण आम्हा सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनात कधीही विस्मरण होऊ शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण लोकांनी त्या काळामध्ये घेतला होता. आज ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. हा सगळा भाग उत्तम शेती करणार आहे, आदिवासींचा सुद्धा भाग आहे. जसा मी उल्लेख संस्थांनी मातेचा केला तसा या ठिकाणी आणखी एका व्यक्तीचं स्मरण मला होतंय आणि ते म्हणजे रावसाहेब थोरातांचं. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी केली आणि या जिल्ह्यात खेड्यापाड्याच्या मुला मुलींना ज्ञानगंगा पोचवण्याच्या कामाच्यासाठी जी शैक्षणिक संस्था
अत्यंत उपयोगी आहे. त्या संस्थेचे संस्थापक याच गावाचे, याच परिसराचे, ही गोष्ट आम्हा लोकांच्या अंतःकरणात कायमची राहणार आहे. निवडणुका असा आल्या, काही भागाच्या निवडणुकीच्या प्रक्रिया संपली. अमेरिका भागाची निवडणूक संपली, माझ्या भागाची निवडणूक संपली. त्याचे पहिले काही टप्पे संपले, आता आणखीन काही टप्पे आहेत. आणि त्याचा एक महत्त्वाचा टप्पा, त्याचा निर्णय तुम्हा सगळ्यांना घ्यायचा आहे. आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने मी कोल्ह्यांची निवडणूक बघितली की त्या ठिकाणी काही भागात आदिवासींचं मत आहे आणि बऱ्याच भागात उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाग. या दोन्ही घटकांनी प्रचंड उत्साहाने कोल्ह्यांच्या पाठीमागं आपली शक्ती उभी केली, त्याची कल्पना माझ्या सरकारला आहे. आणि त्याचीच पुनरावृत्ती नाशिक जिल्ह्यात येईल असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. शेती उत्तम करावी, कष्ट करावीत आणि तयार केलेला माल देशाच्या आणि देशाच्या बाहेर सुद्धा पाठवावा, यासाठी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळ्या आईचे इमान राखण्याचा हा जिल्हा, हा परिसर. अनेक गोष्टी तुम्ही तयार करतात. उत्तम द्राक्ष या ठिकाणी तयार होतात, उत्तम डाळिंबाचं पीक असं घेतात, उसाचं पीक सुद्धा काही प्रमाणात घेतात, भाजीपाला आणि फुलं त्याचं पीक तुम्ही या ठिकाणी करता. एक शेतीला नवी दिशा द्यायचा प्रयत्न या जिल्ह्याची तरुण पिढी करते आणि ती इतरांना सुद्धा प्रेरणा देते. मला ठाऊक आहे की अनेकांनी इथं फार चांगलं काम केलं. मला सह्याद्री संस्थेची आठवण होती. सह्याद्री ही संस्था या जिल्ह्यामध्ये श्री शिंदे आणि त्यांच्या सरकारने उभी केली. आणि ही सह्याद्री महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा शेतकऱ्यांना शेतीमध्ये असताय त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमधून केलं जातं. आणि त्यामुळं तुमच्या जिल्ह्याचं नाव लौकिक हा संबंध देशामध्ये व्हायचं, मोलाची कामगिरी त्या भागातल्या त्या संस्थेच्या शेतकऱ्यांनी केली. अनेक गोष्टी सांगता येतील पण मी त्याच्यात अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. आज हा जिल्हा आदिवासींचा म्हणून ओळखला जातो, पण काही घटक त्यांना वनवासींचा जिल्हा असं म्हणतात. वनवासी म्हणून आदिवासींची संभावना करणं हा एका दृष्टीने आदिवासींचा अन्याय आहे. ज्या लोकांना आदिवासींच्या संबंधीची आस्था नाही तेच लोक असा प्रकारचा उल्लेख असतात. खरं म्हणजे तर आदिवासी या देशाचा मालक आहे. जल, जंगल आणि जमीन या तीन गोष्टी या देशाची संपत्ती आहे. आणि या तिन्ही गोष्टीचा खरा रक्षक कोण असेल तर तो आदिवासी आहे. आणि म्हणून त्या आदिवासीच्या संबंधी आस्था ठेवणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप हे सोडून अन्य राजकीय संघटना असोत, त्या सगळ्या संघटनेने त्या आदिवासींचं हे महत्त्व ओळखून त्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली. आज देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी आले होते. त्यांचं भाषण मी ऐकलं. नेहमीप्रमाणे त्याचे भाषण केलं. काय सांगितलं असं आहे
कुणी देशाचा प्रमुख असो त्याची पहिली जबाबदारी ही आहे संबंध देशाचे सगळे घटक जात धर्म भाषा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता ते एकसंध कसे ठेवता येईल. पण हे प्रधानमंत्री पहिले प्रधानमंत्री असे की देशाच्या विविध जाती धर्माच्या लोकांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्याच्यासाठी आपली शक्ती ही वापरण्याच्या ऐवजी ते यांच्यामध्ये अंतर कसं वाढेल याचा विचार त्या ठिकाणी करतात. आणि आजच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी तसा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. एका दृष्टीने अन्याय आहे देशाच्या ऐक्यावर संबंध देशावर ती भूमिका त्यांनी मांडली. खऱ्या अर्थानं आमची अपेक्षा ही होती की आज या देशामध्ये या राज्यामध्ये या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न एकशे झाला ज्याचा उल्लेख जयंतांनी केला. आज फारचं पाणी असो जे गुजरातला जातं ते थांबून इकडं कसं घेता येईल त्याचा अभ्यास झाला आहे. जाणकार व्यक्तींच्या मार्फत अभ्यास झाला आहे. ते पाणी आणू शकलो ते जिल्ह्यात घेऊ शकलो तर जिल्ह्याची पाण्याची गरज सहज भागेल. एवढंच नव्हे तर जिल्ह्याची गरज भागून जर पाणी काही शिल्लक राहिलं तर नगरचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करता येईल. अशा प्रकारची ही योजना आज खऱ्या अर्थानं तातडीने करण्याची गरज आहे. पण मला समजत नाही गुजरातला पाणी जात असेल तर या राज्याच्या राज्यकर्त्यांनी लगेची भूमिका घेण्याचं कारण नाही. कदाचित नेतृत्वात देशाचं ज्यांच्याकडे त्यांच्या मार्फत काही सूचना असल्या तर मला स्वतःला माहिती नाही. पण जर अशा सूचना असतील तर एका दृष्टीनं नाशिक आणि महाराष्ट्रावर तो अन्याय आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. मी त्याचा विचार करतोय की निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पाण्याच्या संबंधी आस्था असलेले आणि नाशिक जिल्ह्याच्या भल्याचा विचार करणारे जे कोणी सहकारी असतील त्यांची एखादी बैठक बोलावी. त्यांच्यामुळे हा प्रश्न मांडावा. याचा अभ्यास काही लोकांनी केला. एक जाधव नावाचे जलतज्ञ आहेत त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. त्याची माहिती मला आहे. अशा सगळ्यांना बोलावं तिथल्या पत्रकारांना बोलावं जाणकारांना बोलावं आणि या प्रश्नाच्या संबंधी एकदा तोडगा काढण्यासाठी काहीतरी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे वातावरण तयार करावं असं माझ्या मनात आजपासून येत आहे. ही निवडणूक संपल्याच्या नंतर प्रमुख लोक व्यासपीठावर आहेत विशेषतः या जिल्ह्यातील त्या सगळ्यांना घेऊन एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण आग्रहाची भूमिका घेऊया. वेळप्रसंगी संघर्ष करण्याची तयारी ठेवूया आणि तो प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न त्याची आज अत्यंत गरज आहे. अनेक तालुके असेल मनवासारखा भाग घ्या. कोणते तालुके सांगू चांदवड तालुका घेऊ. असे अनेक तालुके असेल की आज पिण्याच्या पाण्याच्यासाठी लोकांचे हाल आहेत. शेतीच्या पाण्याच्या संबंधी आज लोकांचे हाल आहेत. आणि हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायला एकत्र राहावं लागेल आणि त्या भूमिकेचा विचार आपण निश्चितपणानं करूया. नाशिकच्या संबंधी अनेक गोष्टी सांगण्याच्या सारख्या आहेत. पण मी काय अधिक बोलून किंवा सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेणार नाही. तुम्ही फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. तुम्ही लोकांनी आज एक महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहात याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि त्यासाठी चांगले विरोधात या ठिकाणी दिले. भगवे गुरुजी त्यांच्याबद्दलची मी अधिक माहिती तुम्हाला द्यायची गरज नाही. एक उत्तम शिक्षक हादाचा शिक्षक तालुका पंचायत समितीचं अनेक वर्ष त्यांनी काम उत्तम रीतीने केलं अशी व्यक्ती. आणि सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला आम्ही लोक या संबंधीचा विचार करत
असतो. त्यावेळेला श्रीराम शेटे आणि काही सहकाऱ्यांनी सांगितलं की आदिवासींचंच काम करणारा स्वच्छ आणि नेकीचा उमेदवार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वगैरेचा विचार करा. मी त्यांनी ही जी सूचना केली त्याच्याबद्दल त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. एका चांगल्या व्यक्तीला आज तुम्ही उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर दिलं. माझी खात्री आहे तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्यानं मताचा विक्रम ते त्या ठिकाणी करतील. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊच नाही. पण त्या संख्येने इथं तास तुम्ही बसलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.